निश्चितच आपण पाहतोय विष्णू पाटील आणि निकेश शिंपी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान दादा पाटील उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. घासकोपरी संघ 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला विजय पाटील, दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय. तर विजय पाटील विकास पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंचांना विनंती करतोय थोडस स्पीडअप करा. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान दादा पाटील यांचं आगमन झालंय. खास करून आपण पाहतोय यंदाच्या अंगमातली ही शेवटची आणि अंतिम स्पर्धा. त्यानंतर थेट आपण 1 आणि 2 जूनला स्पर्धा पाहणार आहोत. पाचगणी महाबलेश्वर इथे स्पर्धा होणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती, फुलटॉस वरती घेतलंय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळतायत. लॉंग ऑफचा चेंडू निघून जाईल का? मात्र एकच धाव मिड ऑफच्या दरम्यान इथे पूर्ण केली गेलाय. एक धावी सहित श्री गणेशा होतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रमोदजी राऊत इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. ऑन साइडला जबरदस्त फटका विकासच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. आणि तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस नो वेट एक कॉल झुलतायत. आणि आता मात्र भरपूर वेळेनंतर दुसरी धाव घेतली जात आहे. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर निश्चितच धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 3 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल.
4 चेंडूंमध्ये 4 धावा फलकावरती, 1 गडी बाद. विजय बाद होतोय. नवीन फलंदाज सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन साइडला चेंडूला खेळतायत. एक धाव येते. एका धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली जात आहे. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 5 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. प्रमोदजी नरेश राऊत इथे उपस्थित झालेत. प्रमोद राऊत यांच्या माध्यमातून 2 दिवस सरबतची व्यवस्था जी आपण पाहतोय ती त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. अफलातून फटका विकासच्या बॅट मधून झक्कास फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल चाललाय. कव्हर पॉइंटला भेदत 4 धावांकरिता चौकार. अफलातून फटका होता. धावांची गती फलकावरती 9 रन्स, 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. रामकृष्ण यांच्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा, 1 गडी त्याने गारद केलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय आहे तो योग्य राहिलाय. आतापर्यंत आपण पाहतोय सेकंड षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सतीश विठ्ठल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. सतीश पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विकास पाटील, दुसऱ्या बाजूला सचिन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सतीश पाटील. ऑन साइडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. मनोज शिंगे आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येत असताना मिड विकेटला गणेश गवली. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये मनोज मडवी, लॉंग ऑनला रोहित मुकादम, लॉंग ऑफला आपण पाहिलं तर रामकृष्ण. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक सजवलाय. फुलटॉस वरती घेतला. ऑन साइडला जोरकस स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑनला आपण पाहिलं तर रोहित मुकादम पुढे येतोय. एक धाव येतोय. एक धावेसहित दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. चुकी करतायत की काय? मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे संधी मिळेल तिथे धावा घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धावांची गती फलकावरती 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फिटनेस 40+ ठाणे मास्टर संघाच्या सर्व प्रतिनिधींना व्हॉलंटियर्सना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर जी पाण्याची व्यवस्था वगैरे केली आहे ती सर्व काही पाहायचं आहे. खास करून विनंती आम्ही करतोय. खूप चांगला फटका. फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. उपलातून टायमिंग होतं. प्रॉपर टायमिंग सहित चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता चौकारासहित धावांची गती पुढे सरकली गेली धाव फलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 15 रन्स, 15 धावा. खोलवर चेंडू हाताळायचा होता. समोरच्या दिशेने स्ट्रोक कंप्लीट केलाय. आणखीन एक अफलातून क्षेत्ररक्षक रोहित मुकादम याच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं गेलाय. तत्पूर्वी 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली धाव फलकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती सतीश पाटील वरती हल्ला चढवलाय. 8 धावा आलेत आणि धावांची गती एकंदरीत पाहिलं तर जयवंत पाटील आम्हाला दर्शवतायत 17 धावा. कामगिरी उंचावावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याचा मानस मनसुबा ध्येय दाखवत असताना लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार जर आले तर निश्चितच 1000चं पारितोषिक जनार्दन आत्माराम पाटील साहेबांच्या माध्यमातून हे लावण्यात आलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये अक्षय राऊतने ते पारितोषिक पटकावलं. मोठा फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावांची गती एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 17 धावा. विश्वनाथ गवळी इष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय. प्रयत्न करावे लागतील. आज आपण पाहिलं तर अमित भोईर उपस्थित नाहीत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मोहन भोईर उपस्थित नाहीत. आणि खास करून अगदी आपण पाहिलं तर संघाला निश्चितच उणीव भासेल यात काही शंका नाही. ऑन साइडला खेळायचं होतं. पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एकदा येते
आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 18 रन्स 18 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात असताना चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट करत चेंडू कव्हर पॉइंट मध्ये निघून जातोय. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2-0 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. मनोज मडवी बॉलिंग ट्रॅक वरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक आल्या मनोज वरती हल्ला चढवला. स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला फेकून दिले. सचिन पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. सिक्स. ब्रिलियंट टायमिंगच्या बलावरती हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने उंचीचा पुरेपूर वापर करत असताना चेंडूला अगदी आपण पाहिलं तर पदलालीत ते आणलं आणि चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला गेला हा फलंदाज आणि चेंडूला अगदी आपण पाहिलं तर फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 26 धावा. 26. आणखीन एक धमाका समोरच्या दिशेने. आणखीन एक षटकार. लगातो 6. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फटके 2 षटकार आणि 1000चा मानकरी ठरतायत. जनार्दन आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहिलं तर लावण्यात आलेलं आहे. ते पटकावले गेले सचिन पाटीलच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत आपण पाहिले तर धाव फलकावरती 32 धावा. अफलातून कामगिरी करत असताना सुरेख टायमिंग साध्य केलं मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच कडे सुद्धा आम्ही वळणार आहोत. एका बाजूला नवघर मास्टर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ब चा संघ तर दुसऱ्या बाजूला श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए चा संघ पाहायला मिळणार आहे. या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल वरती 2 मोठे फटके. मनोज मडवी वरती हल्ला चढवलाय. सचिन पाटील ही इज नाव ऑन फायर. धाव फलकावरती धावांची गती पुढे येत असताना बॅकफुटला गेले आतमध्ये वळणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. त्यावरती टॅपचा फटका. अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळतायत. एक धाव येत आहे आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 33 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. किरण पाटील मॅचचा आनंद घेत असताना आज उपस्थित झालेत. प्लेइंग 11चा हिस्सा नव्हते सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर, मात्र आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरता उपस्थित झालेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावांची गती स्थिरावली गेले 33 वरती. याच मैदानावरती आपण पाहिलं तर निश्चितच आपण पाहतोय अनंत भोईर साहेब उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धाव फलकावरती एक धाव अंकित केली गेले. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 34 वरती जाऊन पोहोचली गेले. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिले सचिन पाटीलची. ऑन साइडला स्वीपच्या पद्धतीने खेळायचं होतं. जमिनी लगत चेंडू वेगाने आलाय. 2 क्षेत्ररक्षक जयेशला बीट केलं. विश्वनाथ गवलीला बीट केलं. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला येणारा हा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. 4 धावा चौकार. चार धावेसहित संघाची धावसंख्या 38 धावा. बघा पहिल्या षटकात अफलातून 9 धावा. दुसऱ्या षटकात 11. तिसऱ्या षटकात मनोज मडवी या गोलंदाजावरती बोलबाला राहिला फलंदाजांचा आणि 18 धावा या षटकात आलेत.
फलकावरती धावांची गती स्थिरावली गेली. एकंदरीत पहिले तर 3 षटकं 38 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गणेश गवळी, इथून गणेश गवळीला विकेटचा शोध घ्यावा लागेल, कारण एका बाजूला विकास पाटील, विकासची झकास कामगिरी चालू आहे, तर सचिन पाटीलचा बोलबाला आज राहिला गेलाय. सचिन पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. सेन्सेशनल बॅटिंग करत असताना टेक्निकली साऊंड सिस्टीम असणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं घासकोपरी मास्टर संघाच्या माध्यमातून, आज त्याची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. या फलकावरती 38 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय गणेश गवळी. गणेश गवळीला विसरून चालणार नाही. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला ऑफ साइडला चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मनोज मडवी येतोय. एकच धाव. चांगली कामगिरी करत असताना विकास पाटीलला सुद्धा दाद द्यावी लागेल. धावांची गती 1 ने पुढे सरकली गेले. धाव फलकावरती 39, 39 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. गणेश गवळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सचिनला हा चेंडू व्यवस्थितरित्या डिलिव्हर करता आला नाही, ज्या पद्धतीने आपण पाहतोय. कारण टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं की लेफ्ट स्टंप सोडून निघेल की काय, मात्र आतमध्ये वळणाऱ्या चेंडूवरती सचिनचं प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉल येतोय. 39 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू वळतोय. सतीश पाटील वेगाने आलेत. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. लेग बायचे संकेत पंचांच्या माध्यमातून. एक धाव आणि एक धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती 40 रन्स. उर्वरित बॉल आहेत आतापर्यंत या षटकात 3. गणेश गवळीवरती आक्रमण केलं गेलं नाही, कारण गणेश गवळी एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला फटका अगदी डिक्लेअर झोन मध्ये. विकास पाटीलच्या बॅट मध्ये एक धाव. एक धावी सहित संघाची धावसंख्या 41, 41 धावा. ज्या बॅटरने स्ट्रोक खेळलाय तोच बॅटर स्ट्राईक वर राहील, याची दखल घ्या. 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 41 धावा. या षटकात 3 धावा आलेत आतापर्यंत. चांगलं षटक. गणेश गवळी, धावांचा वेग जो होता तो मंदावण्याचं काम आतापर्यंत केलंय गणेश गवळी या गोलंदाजाने. अचूक टप्पा दिशा नियंत्रण राखत असताना ऑन साइडला पॅड वरती मारा केलाय. ऑन साइडला खेळायचं होतं. एक धाव येते. विश्वनाथ गवळी वेगाने आले. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा इथे अर्जित केली जाईल. वन शॉटचा इशारा दिलाय. फक्त एकच धाव. एक धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती 42, 42 धावा. शेवटचा बॉल गणेश गवळीच्या षटकातला. ऑन साइडला फटका सजवलाय जरूर, मात्र चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने मार्गस्थ झाला. एकच धाव. एक धावी सहित 4 षटक समाप्त झाले. 4 षटकांमध्ये धाव फलकावरती 43 धावा. 43 रन्स ऑन बोर्ड. आता चेंडू आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये केला जाईल हे पाहणं गरजेची गोष्ट असेल. रोहित मुकादम, शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटमॅन घेऊन गेला. हा बघा हा. विजय बाबू, नाव काय याचं? नवीन बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये. सचिन नाही, विकास. विकास विकास डॉट बॉल का? डॉट बॉल आला.
पहिला चेंडू डॉट बॉल येतोय रोहित मुकादम बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा फटका खेळायचा होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक धक्का. सचिन पाटील एसटीच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर मिस्टर विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस साठी या. एका बाजूला नवघर मास्टर ए, दुसऱ्या बाजूला नवघर मास्टर बी. बोथ कॅप्टन पण टॉपच्या दिशेने या. विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव फलकावरती 43 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू आहेत 4. आखूड टप्प्याचा चेंडू. विजय पाटील ताकदीच्या बलावरती चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लोज अँड हँडसम. 6 धावा. षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवलाय. विजय पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. पूर्णपणे आपण पाहिलं तर ताकदीचा वापर करत असताना अफलातून टायमिंग साध्य केलं आणि हा षटकार त्याने दाखवलाय. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 49 वरती. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. रोहित मुकादम. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले. इथून मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न होतोय. मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावांची गती स्थिरावली गेले. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहिलं तर निश्चितच 49 धावा त्या फलकावरती. रोहित मुकादम सज्ज होतोय. कमबॅक करत असताना आणखीन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे विकेटचं पतन होईल. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. विजय पाटील बॅक टू द डगआउट मध्ये रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. रनआउट झालाय फलंदाज. शेवटचा बॉल. रोहित मुकादम. स्ट्राईकला बाबू यांना आपण पाहतोय. चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक धक्का. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेटचं पतन. फलकावरती धावा आहेत 49. विजयाकरिता शेंडोबा 40+ कासर बडवली मास्टर संघासमोर 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. सर्व संघांना विनंती करतोय की आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. जेवणाची व्यवस्था चालू आपण झालेली आहे तर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय टॉस साठी या. नागेश पाटील आणि प्रशांत कासार 2 कॅप्टन येत आहेत मुख्य व्यासपीठावरती. व्यासपीठावरती या. इथेच आपण टॉस करूयात. अनंत भुईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न करायचा आहे. अनंत भुईर. आणि भगवान दादा पाटील घरचे संघ आहेत. दोन्ही सुद्धा नवघर मास्टर ए आणि त्यांच्या समवेत नवघर मास्टर बी या 2 संघादरम्यान हा टॉस संपन्न केला जातोय. एका बाजूला प्रशांत कासार, दुसऱ्या बाजूला नागेश पाटील. आणि खास करून आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय. टॉस कोणाचा नागेश भाऊ? या आपण स्वागत आणि सन्मानाकडे लगेच वळतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. घासकोपरी संघाचे सभासद विजयजी पाटील उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय.
या पण मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर निश्चितच आपण पाहिलं तर अनंत भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. अनंत भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचप्रमाणे देवानंदजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय. देवानंदजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कॅमेरा नाही इथपर्यंत येत, खराब दिसतोय, खराब दिसतोय. प्रमोदजी राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 दिवस सरबतची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रमोद राऊत यांचा आम्ही यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रमोदजी राऊत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 दिवस सरबतची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्हाला खास करून आपण पाहिलं तर सहकार्य लाभलं गेलंय. त्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती आरिफजी वरेकर इथे उपस्थित झालेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय. त्यांचा यथोचित मान सन्मान विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. माईची उबदार शॉल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आम्ही करतोय. आरिफजी वरेकर यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पन्नास धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विजय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. भगवानदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज विश्वनाथ गवली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याचप्रमाणे जितू पाटील इथे उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जितू पाटील यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. बॅट वरती बॉल आदलतोय, पंचांकडे दाद मागितली गेलाय. लगेच दर्शवत आहेत की बॅटच्या साह्याने पॅड वरती हा चेंडू आदळला गेलाय. जितू पाटील यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू निर्धाव निघून जातोय. डॉट बॉल येतोय. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धावफलकावरती 2 धावा, 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 50 धावांचं लक्ष आहे. बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे. इथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल पाठीमागच्या दिशेने थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. रामकृष्णच्या बॅट मधून हा चौकार येतोय. 4 धाबेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 6 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू यावरती फटका फसतोय. मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल ला डबल मध्ये आता कन्व्हर्ट करत असताना 2 धावा. 2 धाबेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत पहिलं तर 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 8 धावा या फलकावरती. नवगर मास्टर ए, नवगर मास्टर बी दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय प्लेइंग 11 ची लिस्ट आपण सबमिट करायची आहे. दोन्ही कॅप्टन आपण या. नवगर मास्टर ए आणि बी प्लेइंग 11 ची लिस्ट आपण सबमिट करा. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत विजय पाटील. चेंडूवरती येत आहेत. एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 9 धावा. शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विजय. विकेटचा शोध घ्यावा लागेल. हवेचा झोत भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. आज रिस्पॉन्सिबिलिटी घेतली गेली. विश्वनाथ गवली एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रामकृष्ण, कारण 2 महत्वाचे फलंदाज नाहीत. आपल्या संघाकरिता फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळण्याचा मोह इथे केला गेला नाही आणि त्याच कारणास्तव सिंगल रन्स इथे कंप्लीट केले गेले. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 10 धावा, 10 रन्स. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सुरेख फटका. विश्वनाथ गवलीचा बॅकफुटला जाऊन स्ट्रोक कंप्लीट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतील का? मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथे फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना आणखीन एक धक्का. फलंदाजाला जावं लागेल माघारी. विकेटचं पतन. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलकावरती धावांची गती एकंदरीत पहिलं 10 धावा या फलकावरती. 11 झालेत, क्षमस्व. 11 धावा. विश्वनाथ गवली बॅक टू द डगआउट मध्ये परतला गेलाय. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू, अफलातून चेंडू होता महेशचा. वेगवान चेंडू हाताळत असताना अचूक टप्पा, दिशा, नियंत्रण योग्य राहिलं.
आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. गुड डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन करत असताना मोठा फटका स्ट्रोक कंप्लीट केलाय. आणि तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे विशालचा फसतोय. रनआउटच्या माध्यमातून विशालला सुद्धा जावं लागेल माघारी. फलंदाज बाद. विशाल विशाल out. रोहित मुकादम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती धावांची गती एकंदरीत पहिलं. रन किती झाले? 12 धावा या फलकावरती. नवीन फलंदाज रोहित मुकादम दाखल झालाय. चेंडू फेकून झालेत महेशच्या हातखंडातून आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस. फलकावरती 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू खेळायचा होता लॉंगॉनला, चेंडू लॉंग ऑफला निघून जातोय. एकच धाव. इथून आता भागीदारी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. धावांची गती 1 ने पुढे सरकली गेले. धाव फलकावरती 13 धावा. स्ट्राईकला आता रोहित आहे. रामकृष्णने मारला. रोहित मुकादम स्ट्राईकला येतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके येतील का याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि रोहित मध्ये कॅलिबर आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. नेक्स्टमच्या दिशेने मारा करत असताना वेगवान चेंडू होता. यस नो वेट हे कॉल जुलाईला हवे होते. रामकृष्ण शिंगे रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये. व्हाईट बॉलचा सिग्नल. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. विकेटचं पतन. धाव फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 13 धावा. नवीन फलंदाज गणेश गवली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाव फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर निश्चितच चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत श्री गणेश घासकोपरी संघाची. धावांची गती फलकावरती 13 धावा. विजयाकरिता अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत. चेंडू आहेत 19. 19 बॉल 37 रन्स टू विन. 50 धावांचं लक्ष ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. खोलवर चेंडू होता. ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित प्रॉमिसिंग फटका नव्हता आणि त्याच प्रत्येक एक धाव. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर निश्चित स्वरूपाने पुढे सरकले गेले. 15 धावा. 15 रन्स. 15 धावा झालेत. आता विजयाकरिता फक्त 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 35च समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 19 चेंडू मध्ये शेवटचा बॉल आहे या षटकातला. गणेश गवली स्ट्राईकला. मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नव्हता. नोमॅड लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. काय घडतंय? विजय पाटील चुकी करतायत. दुसऱ्या धावेसाठी पलटले. तिसरी धावेसाठी सुद्धा येत आहेत. आणि पाहता पाहता 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय पुढे सरकली गेलाय. 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय संघ आपण पाहतोय. रन्स 18 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. सचिन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. 18 चेंडू 32 धावा हे विजयाचं समीकरण.
मैदानाच्या आतमध्ये 18-32 समीकरण येऊन पोहोचलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर मारा करत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय पंचांच्या माध्यमातून. सचिन पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. 19 धावा, 31 धावांची अजूनही आवश्यकता 18 बॉल मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना बॉलर तयार. पुन्हा एकदा तेच दृश्य घडत असताना व्हाईटचा इशारा पंच करतायत. अवांतर धावेत भर पडते. अवांतर धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 20 धावा. पुन्हा एकदा ते दृश्य लगातार 3 चेंडू वाईट हाताळलेत आणि वाईटच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 21. आता 29 धावांची आवश्यकता विजयाकरिता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला गणेश गवली. इथे आपण पाहिलं काय जबरदस्त चेंडू फलंदाज बाद. आणखीन एक धक्का गणेश गवली त्रिफला चितच्या माध्यमातून तंबूच्या दिशेने विकेटचं पतन. या पण मान सन्मानाकडे वळतोय. यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विजयजी ठाकूर इथे उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आज गावामध्ये आगरी समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत. ग्राउंड ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे जे ग्राउंड पाहतोय आणि खास करून आपण पाहिलं तर मोलाचं सहकार्य सातत्याने ज्यांचं लाभलं जातं स्पर्धेकरता विजय ठाकूर उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मनोज शिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून भागीदारीची आवश्यकता आहे. रोहित मुकादम अफलातून फलंदाज आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मनोज शिंगे मध्ये कॅलिबर आहे. मात्र प्रयत्न करावे लागतील. सुरेख फटका ऑन साइडला चेंडू चाललाय. दीपक पाटील चेंडूवरती येत आहेत. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर निश्चितच एका धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेलाय. 22 धावा. दिलीप पाटील संदीप पाटीलची कमी कळताना आपण पाहतोय. मात्र निश्चितच एक चांगला संघ उभारला गेलाय आजच्या दिवसात सुद्धा. श्री गणेश घासकोपरी सातत्याने आपण पाहतोय चांगलं क्रिकेट ज्यांचं खेळण्याचा मानस मनसुबा असतोय. ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मनसुबा फसेल का? मात्र प्रयत्न करत असताना इथे पंचांकडे दाद मागितली. पंच सहमत नाहीत. पोचले गेलेत असं निश्चित पंचांच्या निदर्शनात आलंय. धावफलकावरती एकंदरीत पाहिलं तर 3 धावा 3 धावेसहित संघाची धावसंख्या 25 धावा या फलकावरती. पंधरा चेंडू मध्ये 25 धावा झालेत. 15 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. गोलंदाजी मार्क वरती सचिन सज्ज होतोय. मोठा फटका सजवलाय. टीप मधून क्षेत्ररक्षक येतोय.
एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, दुसरी धाव होणार नाही. यू वेटचा कॉल दिलाय. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 26 वरती जाऊन पोहोचले गेले. 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्याला बीट करत बॉल पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा. नागेश भाऊ 500 रुपये पण जमा करा ना. तेरा चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पोहोचलं गेलंय. वाईटचा इशारा पंच करतायत. धावांची गती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहिलं तर 29 धावा, 21 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 21 धावा. एक चांगलं षटक आलं तर निश्चितच सामन्यामध्ये दबदबा कायम राहू शकतोय. श्री गणेश घासकोपरी या संघाच्या ऑन साइडला खेळायचं होतं. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस केलं गेलंय. चेंडू आणि फळीचा समन्वय व्यवस्थित होत नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. आता चेंडू आहेत 12 चेंडू 21 धावा. उलटा फुलटावाला मामला. 12-21 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचले गेले. 12 बॉल 21 धावा. दीपक पाटील जीवनाव बॉलिंग ट्रॅक होतो. हॅलो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दीपक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 30 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. सामना रंगतदार स्थितीत येईल यात काही शंका नाही. दोन फलंदाज, एका बाजूला रोहित मुकादम, दुसऱ्या बाजूला मनोज शिंगे. दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं इथून धावा जमवाव्या लागतील. तर दीपक पाटील या गोलंदाजाला कोण विसरेल. हॅट्रिक सहित 4 विकेट ज्याने प्राप्त केल्या होत्या कांदरपाडाच्या मैदानामध्ये तोच बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. चेंडू निघून जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 32 धावा. आता चेंडू आहेत 10 चेंडू विजयाकरिता 18 धावा. दीपकला विकेटचा शोध घ्यावा लागेल. विकेट फॅक्टर भरपूर महत्वाची भूमिका अदा करेल यात काही शंका नाही. इथे महेशला बीट करतोय बॉल. एक्स्ट्री रक्षण चुकलंय महेशचं. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. इथे विकेट फॅक्टर भरपूर महत्वाची गोष्ट असेल तर डॉट चेंडू तितकेच मायने राखतील. सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू आणि धावांची गती 1 ने पुढे येत असताना 33 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय.
ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू पुढे येतोय. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. आणि धावांची गती एकंदरीत पाहिलं तर धावफलकावरती 34. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. डॉट बॉल येतोय की काय, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय. मनोजला परतावा लागेल. तंबूच्या दिशेने रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसतोय. आता विजयाकरिता चेंडू आहेत 7. 7 चेंडूमध्ये विजयाकरिता 16 धावा. 7 बॉल 16 च समीकरण. मनोज मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोज मडवी स्ट्राइक एंडला येतोय. मोठा फटका खेळायचा होता. यस इज गॉन ऍब्सोल्युटली प्लम. ऑन साइडला बैठक स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज पायचीच्या माध्यमातून बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 6. 6 चेंडू 16 धावा. वॉट अ मॅच. मी मगाशी उल्लेख केला हॅट्रिक सहित 4 विकेट ज्याने प्राप्त केल्या होत्या दीपक पाटील या गोलंदाजाला कोण विसरेल अंधरपाड्याच्या त्या मैदानामध्ये. आणि त्याच गोलंदाजाने पुन्हा एकदा चिरकाव केलाय आणि श्री गणेश घासकोपरी संघाचा दबदबा आता कायम राहिलाय. 6 चेंडू 16 धावा. अफलातून सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6-16 च समीकरण आपण पाहतोय. लेग बूटवर विकेटच्या माध्यमातून मनोज मडवी तंबूच्या दिशेने परततोय. आता सर्व आशा असतील त्या फलंदाज रोहित मुकादम या फलंदाजावरती नजरा पाहायला मिळतील. पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेर फटका चांगला आहे. तिथे आपण पाहिलं तर एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस नो वेट. हे कॉल झुलतायत. 2 धावा आले. 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकले गेले. आता चेंडू आहेत 5. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये विजयाकरिता एकंदरीत आपण पाहिलं तर निश्चितच 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा. अगदी सामना रंगतदार स्थितीत येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 14 धावेचं लक्ष्य. सुरेख चेंडू होता. खोलवर चेंडू हाताळला जातोय. इथे आपण पाहिलं तर एक धाव येते आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती ऑन साइडला इथे चेंडू हवेत आहे. गोलंदाज झेल खाली येतोय. यस इज गॉन. आणखीन एक धक्का. अफलातून सामना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर विकेट वरती विकेट प्राप्त केलं जात आहे. 3 चेंडू 13 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दबावात आहे. संघ आपण पाहिलं तर चेंडूबा 40 प्लस कासरवाडवली मास्टर बी चा संघ. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राजेश.
13 धावांची आवश्यकता, 3 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण. भरपूर काही इतिहास यंदाच्या हंगामात घडले गेले आणि कामगिरी उंचावण्याचं काम सातत्याने राहिलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू निर्णायक असेल. इथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आता चेंडू आहे दोन. दोन चेंडू मध्ये विजयाकरिता 13 धावा. 2 बॉल 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मिस्टर गणेश दाखल होईल. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. 2 चेंडू 12 13 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. मी मगाशी उल्लेख केला की दीपक पाटीलला विसरून चालणार नाही, कारण दीपक पाटील मध्ये ती बोटांतील जादू आपल्याला पाहायला मिळते आणि दीपक पाटीलचं ते षटक फक्त 5 धावांचं आणि वर्चस्व दबदबा श्री गणेश घासकोपरी संघाने निर्माण केला त्या षटकामध्ये. कारण कांदरपाड्याच्या मैदानात काय अफलातून गोलंदाजी केली होती. दीपक पाटीलने 4 गडी त्या हॅट्रिक सहित त्या मॅच मध्ये त्याने बाद केले होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. मिस्टर संजय चांगली कामगिरी करतोय. विजयाकरिता आता चेंडू आहे 2 चेंडू 13 धावा. गडी बाद आतापर्यंत झालेत एकंदरीत पाहिलं तर 8, म्हणजेच या 13 धावा तुम्हाला जमवाव्याच लागतील 2 बॉल मध्ये. ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये चेंडू निघून जातोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एक धावीसहित संघाची धावसंख्या 38. चेंडू आहे एक चेंडू मध्ये विजयाकरिता 12 धावा. 1 चेंडू 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय. बाबा हे पैसे द्यायला काय त्याने 2 किक मारले त्याला. विजयी ठरतोय श्री गणेश घासकोपरे मास्टर संघ. अभिनंदन अँड हार्ड लक. कासर वडवली मास्टर बी, आपण आलात, चांगला खेळ दाखवलात. आपलंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे बोलतोय. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर सचिन पाटील करतायत मॅन ऑफ द मॅच. सत्तावीस धावा वैयक्तिक कुठल्या गेल्यात. अफलातून कामगिरी ज्यांची राहिली. तेरा चेंडू मध्ये 28 धावा ज्यांनी कुठलेत अगदी आपण पाहतोय. असं मॅन ऑफ द मॅच अगदा ठरतोय. आता स्पीकर